स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला आपण डायरेक्ट आपल्या आजच्या उदाहरणाला सुरुवात करत आहोत। पाण्याची टाकी आणि नळ या संदर्भात आपला हा पुढचा व्हिडिओ पुढचा टाईप काय दिलंय आपल्या या टाईप मध्ये ते तुम्हाला पाहायचंय। डायरेक्ट आपण या ठिकाणी सोडवायला सुरुवात करणार आहोत। फार काही स्पष्टीकरण मी नक्कीच देणार नाही कारण त्यासाठी तुम्हाला पाहायचे आहेत आपले या अगोदरचे व्हिडिओज, म्हणजे तुम्हाला आजचा भाग अगदी सहज सोपा वाटेल आणि सहज अगदी तो सोडवता येईल, पटकन आन्सर काढता येईल। तर चला सुरुवात करूया। एक पाण्याची रिकामी टाकी अ नळाने 18 मिनिटांत, पहिलं नळ आहे अ 18 मिनिटांमध्ये टाकी भरतो एकटा। ब नळाची कॅपॅसिटी आहे 36 मिनिटांची, ब नळ 36 मिनिटांमध्ये एकटा टाकी भरतो। मग आपण चला एका मिनिटाचा विचार करूया, लगेच व्हॅल्यू लिहून काढूया उदाहरण वाचता वाचता। अ नळ मग एका मिनिटामध्ये टाकीचा अ ची कॅपॅसिटी 18 मिनिटाची, मग एका मिनिटामध्ये तो टाकीचा 1/18 भाग भरेल, बरोबर। याचं सगळं स्पष्टीकरण भाग 1 मध्ये मी दिलेलं आहे। चला ब नळाची कॅपॅसिटी 36 मिनिटांची आहे, म्हणजे तो एका मिनिटामध्ये टाकीचा 1/36 भाग भरेल। आता आपल्या या आजच्या उदाहरणामध्ये तिसरा एक नळ आहे। आतापर्यंत आपण फक्त 2 नळांचं एक्झाम्पल पाहिलं होतं। तिसरा नळ काय करतोय ते पाहूया। या दोघांनी भरलेली टाकी क नळ मात्र रिकामा करतोय, पण त्याची कॅपॅसिटी आहे 24 मिनिटांची। 24 मिनिटात तो भरलेली टाकी रिकामी करतोय, म्हणजे एका मिनिटामध्ये क नळ टाकीचा 1/24 भाग रिकामा करेल। आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी मिनिटांच्या ऐवजी तास आले होते। या उदाहरणामध्ये मिनिट आलेत। मिनिट असो तास असो काही फरक पडत नाही, सोडवण्याची मेथड आपली तीच असेल। तास आले तर इथे एका तासात येईल, मिनिट आले तर इथे एका मिनिटात येईल। एका मिनिटावरून या ठिकाणी या सगळ्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्यात एका मिनिटामधल्या, आणि तिथून मग आपल्याला पुढे संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती मिनिट लागतील किंवा किती तास लागतील त्याची व्हॅल्यू अगदी सहज आपल्याला काढता येते। तर चला प्रश्न काय विचारलाय पहा, जर तिन्ही नळ एकाच वेळेला चालू केले तर रिकामी टाकी भरायला किती वेळ लागेल। टाकी या उदाहरणामध्ये भरणार आहे, टाकी भरणार आहे याचा अर्थ असा होतो की अ आणि ब हे दोन्ही नळ टाकी भरण्याचं काम करतात, क नळ टाकी रिकामी करण्याचं काम करतोय। म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांची बेरीज, या दोघांनी मिळून टाकीमध्ये जेवढं काही पाणी पडणार आहे त्याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे कोणापेक्षा, क नळातून नळाने बाहेर काढणाऱ्या पाण्याचं जे काही प्रमाण आहे त्याच्यापेक्षा या दोघांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले जेव्हा टाकी भरते पण आणि रिकामी पण होते त्यावेळेला आपल्याला करायची असते वजाबाकी। मग ती वजाबाकी नेमकी कोणामध्ये करायची तर ते आपल्याला समजण्यासाठी आपल्याला कोणत्या अपूर्णांकाची, म्हणजे कोणता नळ मोठा आहे कोणता छोटा आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे। या ठिकाणी अ आणि ब नळ या दोघांची आपण बेरीज करणार आहोत। या दोघांनी म्हणून टाकीमध्ये किती पाणी टाकले त्या पाण्याचं प्रमाण एका मिनिटामध्ये हे काढण्यासाठी आपल्याला यांची बेरीज करायची आहे, आणि यांच्या बेरजेमधून आपण या क नळाने एका मिनिटामध्ये टाकीमधून किती पाणी बाहेर काढले ते पाणी किंवा तो अपूर्णांक आपण या ठिकाणी वजा करणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तिघांचे मिळून आपण आता एकत्र विचार करूया। 1/18 अधिक 1/36 या दोघांच्या बेरजेमधून हा 1/24 आपण वजा करणार आहोत। ही क्रिया एकत्रित केली तरी चालते, ही काय सेपरेट बेरीज करायची गरज नाही। तिघांची व्हॅल्यू आपण एकसाथ काढू शकतो। पहा या ठिकाणी तिन्ही अपूर्णांकांचा लसावी जो आहे तो एकसाथ काढा। या तिघांच्या मध्ये 36 जो आहे तो मोठा छेद आहे, मोठा नंबर आहे, त्याचा पाढा मोजायचा। ज्या ठिकाणी इतर दोघांनी भाग जाईल तो असेल लसावी। 36 एके 36, 36 ला 18 ने भाग जाईल पण 24 ने जात नाही। 36 दुने 72, 72 ला मात्र 18 ने भाग जातो 24 ने पण जातो, त्यामुळे आपण लसावी या ठिकाणी घेणार आहोत 72। आता 18 चोक 72 म्हणून 1 चोक 4 इथे येतील 4। 36 दुने 72 म्हणून 1 दुने 2, 24 त्रिक 72 म्हणून 1 तिने 3, इथे वजाबाकी घ्या। आता उत्तर आलं पहा 4 आणि 2 6, 6 वजा 3 3, 3/72। 3 ने खाली भाग द्या, भाग जाईल पहा 3 एके 3, 3 दुने 6 1 उरला, 3 चोक 12,
उत्तर आले आपले 1/24. तुमच्या उत्तरही पण लक्षात आलं असेल. फक्त 1 मिनिटाशी निगडीत मी एक किंमत काढली. एवढं पाणी टाकीमध्ये 1 मिनिटामध्ये पडणार आहे. कारण टाकी भरते. एवढं पाणी टाकीमध्ये 1 मिनिटात पडणार आहे. टाकीचे आपण 24 भाग केले तर त्यातला एक भाग, 24 भागापैकी एक भाग 1 मिनिटात भरणार आहे. मग 24 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल? 24 मिनिट लागतील. साधं लॉजिक आहे. किंवा मी तुम्हाला याचा रेसिप्रोकल घ्यायला सांगितलंय, व्यस्त घ्यायला सांगितलंय. 24/1 फायनल आन्सर काढण्यासाठी, संपूर्ण टाकी किती वेळात भरेल हे काढण्यासाठी आपल्याला याचा घ्यायचा असतो व्यस्त. म्हणजेच व्यस्त घेतल्यानंतर छेदाने अंशाला भाग देऊन उत्तर काढायचं असतं. पण छेदामध्येच येतो 1 ने भाग देण्याची गरज नाही आणि म्हणून आपलं फायनल आन्सर असेल 24 मिनिट. हेच उदाहरण मिनिटाच्या ऐवजी तासामध्ये जरी आलं असतं तरी आपलं आन्सर तेच आलं असतं 24 तास. हे लक्षात घ्या. सोडवण्याची मेथड आपली तीच असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं छान पद्धतीने आपण हा भाग कंप्लीट केलाय आणि अगदी सहज तुमच्या आता हे लक्षात येत असेल, मला पूर्ण खात्री आहे. जर कुणी तुमच्यापैकी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा फॉर डेली अपडेट्स. आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या मित्रांना नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टाईप सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.